नमस्कार. आपण पाहता सारा समाचार. ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक विज्ञान सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल सायन्स सेंटर, श्री शिवाजी सायन्स कॉलेज मधील तृप्ती शेळके मॅडम आणि धनश्री इंगळे मॅडम यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान अत्यंत सोपा आणि मनोरंजक पद्धतीने दिले. विविध प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानातील अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून समजावून सांगितल्या. तसेच ओलॅब या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे व्हर्च्युअल प्रयोग कसे करायचे याचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रम दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी क्विज स्पर्धाही देखील घेण्यात आली. या क्विजमध्ये उत्साहाने सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण सेमिनारमध्ये विज्ञान हा विषय केवळ पुस्तक पुरता मर्यादित नसून तो आपल्या कल्पनाशक्ती आणि वास्तव यांना जोडणारा सेतू आहे, असा सुंदर संदेश देण्यात आला. सायन्स इज द ब्रिज बिटवीन इमॅजिनेशन अँड रियालिटी या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. तसेच विज्ञानविषयी त्यांची उत्सुकता आणखी वाढली. काही विद्यार्थ्यांनी तर त्याला आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्हालाही तुमच्यासारखे बनायचे आहे आणि विज्ञान अधिक खोलात जाऊन शिकायचे आहे. यावेळी तृप्ती शेळके मॅडम यांनी शाळेच्या शिस्तबद्ध वातावरणाची आणि सुंदर कॅम्पसची मनापासून प्रशंसा केली. त्यांनी विशेष उल्लेख केला की या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे, कारण इथे डिजिटल क्लासरूम सोबतच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारे विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव गावंडे मॅडम, दिंडोकार मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद यांची विशेष उपस्थिती लाभली. शेवटी ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम सतत आयोजित करत राहील, अशी ग्वाही गवंडे मॅडम यांनी दिली. काय दिसणार आहे? म्हणजे फक्त हेड दिसणार आहे, बाकी सगळी बॉडी